हाय सगळ्यांना नमस्कार. मी माझ्या मैत्रिणीच्या घरी आले आहे आणि ती मूळची तेलंगणाची आहे. तर त्यांच्याकडे शारदीय नवरात्रीच्या एक दिवस अगोदरपासून अगदी 9 दिवसापर्यंत एक अशी विशेष पूजा केली जाते. त्याला बतकम्मा असेही म्हणतात. म्हणजे हृदय किंवा जीवन आणि अम्मा म्हणजे आई असं मिळून आम्ही एकत्र ही पूजा केली. ती तुम्हाला दाखवते. या पूजेमध्ये प्रामुख्याने फुलांना खूप महत्त्व दिलं जाते. अशी रंगबेरंगी सीझनल जी फुलं आहेत ती एकत्र करून त्याचे असे थर बनवले जातात आणि त्याच्यानंतर मग त्या थरांचं मिळून जे फुलांचं आपण थर बनवून जे बनवलं आहे त्याची पूजा केली जाते. तीच बतकम्मा म्हणजे आई गौरी असं मानलं जातं. आणि हे बघा, आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून हे बनवलं आहे. बघा किती छान वाटतंय ना. हे रंगरंगी जेवढी फुलं अवेलेबल होती त्याने आम्ही हे केलेलं आहे. त्यानंतर हळदी कुंकूचा समारंभ केला आहे. बघा, बांगड्याही मी घातल्यात, तुम्हाला दिसत असेल. हे बघा हळदी कुंकू, जेणेकरून घरातली लक्ष्मीसाठी किंवा ह्या महिलांसाठी हा विशेष करून सण केला जातो. खूप जोरात केला जातो. त्यानंतर हे बघा, तुम्ही पिक्चर बघतच असाल. त्यानंतर आम्ही एकत्र काही फोटो काढले. एकत्र मिळून आम्ही गरबाही खेळलो. एक घरातील स्त्रियांसाठी महत्त्वाचा सण हा केला जातो. त्यानंतर मग लास्ट दिवशी विसर्जन केलं जातं. ते मोठ्या अम्माचं म्हणजे गौरीला आपण पाण्यामध्ये वाहिली जसं गणपतीचं विसर्जन होतं तसं. आणि हे बघा, खूप मोठा असा सण तेलंगणामध्ये केला जातो. अगदी दिवाळीसारखी रोषणाई असते. लाईटीचं भरभराट असते ह्या सणांना. तुम्हाला ही फुलंही दिसत असेल. आम्ही खूप एन्जॉय केलं. खूप छान वाटलं. असं वेगवेगळे संस्कृतीमध्ये राहणं फार छान वाटतं. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. बाय.